नमस्कार. इयत्ता 9वी विषय स्काउट. आज आपणाला स्काउट आणि गाईड याच्याबद्दल माहिती पाहायची आहे. स्काउटचं कर्तव्य म्हणजे स्काउट हा नेहमी तत्पर तयार असतो आणि समाजाच्या देशाच्या उपयोगी पडण्यासाठी शक्यतो स्काउट मला प्रयत्न करतो. म्हणून स्काउट गाईडचे आपण नियम या ठिकाणी पाहत असताना आपणाला नियमांचा श्लोक सच्चा सुनिश्चित सहाय्यक सर्व काळ बंधुपुरी विनयशील मनी दयाळ आज्ञारत स्मितमुख वेय नेमनकाची वाणी विचार करणी परिपूत याची. आपल्याला आज आपण या ठिकाणी स्काउट गाईडच्या नियमांची माहिती पाहत असताना स्काउट गाईड हा सत्यवचनी असतो, खरं बोलणार असतो. याशिवाय शील आणि विश्वसनीय असतो, कोणाची सुद्धा फसवणूक करू शकत नाही असा स्काउट गाईडचा व्यक्ती असतो, मुलगा असतो. स्काउट गाईड निष्ठावान असतो. याशिवाय दुसऱ्याच्या नेहमी उपयोगी पडणारा स्काउट गाईड असतो. नेहमी दुसऱ्याला मदत करतो, दुसऱ्याच्या उपयोगी पडतो, अशा प्रकारचा स्काउट गाईड असतो. नियम नंबर 4, स्काउट गाईड हा प्रत्येकाशी बंधुत्वाच्या पद्धतीनं वागते. म्हणजे बंधुभावाचं वातावरण स्काउट गाईड निर्माण करतो. स्काउट गाईड हा विनयशील आणि नम्र असतो. सगळ्यात महत्त्वाचं नम्रता खूप महत्त्वाची या स्काउट गाईडच्या मध्ये असते. तो अतिशय महत्त्वाचा गुण हा स्काउट गाईडमध्ये असतो. नियम नंबर 6, स्काउट गाईड हा प्राणी मात्र दया करते. जे मुके प्राणी आहेत त्यांच्यावर खूप दया दाखवण्याचा प्रयत्न हा स्काउट गाईड करण्याचा प्रयत्न करतो. याशिवाय नियम नंबर 7, स्काउट गाईड हा आज्ञाधारक असतो. म्हणजे सांगितलेलं काम 100% स्काउट गाईड हा करतोच, याच्यामध्ये कुठलीही शंका नाही. नियम नंबर 8, स्काउट गाईड धैर्यवान हिम्मतवान असतो. कोणतंही काम सांगितल्यानंतर तो हसतमुखानं करतो. हा अतिशय महत्त्वाचा गुण हा या स्काउट गाईडच्या मध्ये असतो. 9 नंबर, स्काउट गाईड हा काटकसरी असतो. म्हणजे कुठली वस्तू हे नियमानं आणि काटकसरीनं वापरण्याचा प्रयत्न करतो. नियम नंबर 9. नियम नंबर 10, स्काउट गाईडचे आचार विचार आणि उच्चार, वागणं राहणं शब्दाचं बोलणं पवित्र असतं. म्हणजे अतिशय विनयशील असतो. म्हणजे अशा अनेक प्रकारचे गुण हे या स्काउट गाईडच्या व्यक्तीमध्ये असतात, हे आपण या ठिकाणी पाहिलं. आता त्याचं वंदन कसं करतात तर उजव्या हाताची करंगळे आत दुमडली जाते. मध्ये 3 बोटे ताट ठेवावे. अंगठ्याजवळचं जे बोट आहे ते उजव्या भुवयावर ठेवून टेकवावं व सावधान स्थितीत उजवा कोपरा डावीकडे ताट नजर समोर, अशा पद्धतीनं या स्काउट गाईडचं वंदन केलं जातं. आता वंदन याचा अर्थ, मी स्काउट वचनास बांधलेलो आहे, मला तिरंगा ध्वज हा वंद्य आहे, म्हणजे माझा प्रिय आहे, प्राणाहून प्रिय आहे, आणि मी स्काउटचे 10 नियम या ठिकाणी मी आचरण करतो असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. याशिवाय स्काउट गाईडच्या नियमाच्या नुसार आपण माहिती पाहत असताना आपल्याला
सन्मान सभा म्हणजे काय याच्या बाबतीमध्ये माहिती पाहत असताना आपल्याला या सन्मान सभा म्हणजे स्काउट मास्तर, संघनायक, उपसंघनायक याचं मंडळ, स्काउट मास्तर अध्यक्ष व इतर सभासद, पथकात कोणाला घ्यावे, अभ्यासक्रम कोणत्या पद्धतीने चालवावा, म्हणजे अशा पद्धतीनं आपण जर पाहिलं तर या प्रावीण्य पथकाच्या अभ्यासाची पूर्तता करणे, शिबिराची तयारी करणे, अडचणीचा विचार करणे, राष्ट्रीय व सामाजिक कार्यात मदत करण्याचा विचार करणे, न्यायनिवाडा करणे, सभेचे रेकॉर्ड ठेवणे, विचार सन्मान सभा करणे. फायदे, आता त्याच्यापासून फायदा काय तर मुलांना कार्यपद्धतीची माहिती होते, अंगी सभाधिष्ठपणा येतो, याच्यानंतर स्वावलंबन, सहकार्य, आज्ञापालन, कर्तव्याची जाणीव इत्यादी अनेक प्रकारचे गुण मुलामध्ये निर्माण होतात. निपक्षपाती न्यायाची सवय लागते. याच्याशिवाय दप्तराची माहिती होते, समाजाशी संपर्क वाढतो, आपणास महत्त्व आहे, आपण कोणी आहोत याची जाणीव होते. या स्काउट गाईडच्या मध्यमपद स्काउटचा अभ्यासक्रम सांगत असताना आपल्याला तत्कालीन उपचार व आरोग्याचे नियम माहीत आहेत. असणे, भाजणे, पोळणे, त्यानंतर घोळणा फुटणे, कापणे, खरचटणे, रक्तस्राव थांबणे, जखम धुणे, त्रिकोणी बँडेजचा उपयोग करणे, स्वच्छता, प्रसन्नमय विश्रांती, व्यायाम व चांगल्या सवयी असणे आवश्यक. संवेदन सीमेफोर 2 निशाणे मोर्स निशाण पद्धतीने संदेश पाठवता यावा. निरीक्षण, 4 किमी अंतर 25 मिनिटात माग काढणे, 25 निरनिराळ्या वस्तू 1 किलोमीटरवर पाहून 16 वस्तूची नावे बरोबर लिहिणे. बालवीर दौड 12 मिनिटात 1.5 किलोमीटर अंतर, 20 पावले चालणे व 20 पावले पळणे. गाठी बांधणे, चौकोन, कर्णबंधन, मोळी गाठ, बैलगाठ, एक तिडा, दुहेरी गाठ. हत्यारे वापरणे, कुऱ्हाड, सुरी, चाकू काळजीने वापरणे व त्याची निगा राखणे. या वस्तू म्हणजे अशा पद्धतीनं हा जो अभ्यासक्रम आहे या अभ्यासक्रमाच्या बाबतीमध्ये आपण माहिती पाहत असताना आपल्याला या स्काउटमध्ये असे विविध प्रकारचे अतिशय सुंदर अशा प्रकारचे हे जे नियम आहे, नियमाचं पालन विद्यार्थ्यांनी करणं नितांत गरजेचं आहे. या स्काउट गाईड हा विस्तव तयार करणे, उघड्यावर 2 काड्यात विस्तव तयार करून नंतर जागा साफ करणे, स्वयंपाक पालापाचोळा जमवून पेटवलेल्या वस्तूबरोबर पुरेल एवढे अन्न शिजवणे. म्हणजे असं होकायंत्राची माहिती, दिशेची ओळख होकायंत्रामुळं आपल्याला या ठिकाणी कळते. सुरक्षिततेचे नियम, घरात, शाळेत, रस्त्यावर अपघात अपघात होणार नाही याची दक्षता व नियम पाळणे. कवायत स्वतः करणे, घेणे, खेळणे, चालणे हे कौशल्य येणं. याशिवाय हजेरी, कोमलपदानंतर 1 महिना हजेरी व आचरण नियम वचनाप्रमाणे सन्मान सभेची मान्यता. अशा पद्धतीनं आपणाला मध्यमपद गाईड अभ्यासक्रम सांगत असताना गाईड दौरा स्काउटप्रमाणे, कवायत स्काउटप्रमाणे, गाठी बांधणे स्काउटप्रमाणे, संदेशन माग काढणे स्काउटप्रमाणे. याशिवाय 3 प्रकारच्या भाज्या व झाडे वाढवणे, 6 झाडाची माहिती व उपयोग लिहायचे. स्वयंपाक व विस्तव तयार करणे स्काउटप्रमाणे. भारतीय 4 श्रेष्ठ पुरुष स्त्रियांची कथा लिहिणे सांगणे. अर्धशेर दळणे व दोरीवरील उलट सुलट 100 उड्या.
पिशवी, निशाणे, पथकास उपयुक्त वस्तू तयार करणे, कापडाला रंग देणे, रंगीत कापडाची निगा, स्काउट गाईड मध्यमपद परीक्षा, स्काउट गाईडचा कॅप्टन याची नोंद घ्यावी. परीक्षा पास झाल्यावर स्थानिक संस्थेकडे शिफारस केल्यास बॅज मिळेल. 1 वर्षात कोमल पद व मध्यम पद पूर्ण व्हावे. असं प्रकारे अशा पद्धतीनं आपण स्काउट गाईडची माहिती घेतलेली आहे. तर विद्यार्थ्यांनी या